नमस्कार. गौरीपूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आपण भिजवलेल्या चवळीपासून अशी मस्त उसळ करणार आहोत. खूप छान होते. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. इथे भिजवलेली उसळ घेतलेली आहे रात्रभर. अद्रक लसूण पेस्ट, 2 टोमॅटो, 3 कांदे आणि कढीपत्ता घेतलेला आहे भरपूर सारा. आता कढई तापवण्यासाठी ठेवूया. कढई तापली की त्यामध्ये टाकायचे तेल. तेल चांगले तापले की त्यामध्ये टाकायचे 1 चमचा मोहरी. मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये टाकायचे जिरे, कढीपत्ता. कढीपत्ता छान असा तडतडू द्यायचा आहे. जिरे देखील छान फुललेले आहे आणि बारीक चिरलेला कांदा आहे ना, तो आपण यामध्ये परतून घ्यायचा आहे चांगला. लालसर रंगावर असा कांदा परतून घ्यायचा आहे. म्हणजे कच्चेपणा जाईल त्या कांद्याचा आणि थोडंसं मीठ टाकलं तरी चालेल कांदा परतानी, म्हणजे कांदा आपला लवकर परतला जातो. तर आता इथे मी गॅसवरून शेगडीवर घेतलेली आहे कढई. असा चांगला थोडासा तांबूस रंगावर कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा छान असा परतत आला की त्यामध्ये असा गुलाबी रंगावर परतत आला की त्यामध्ये टाकायची अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे आणि त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आणि आता अद्रक लसूणचा देखील कच्चेपणा कमी झालेला आहे. आता आपण त्यामध्ये टाकायचं आहे बारीक कापलेला टोमॅटो. आता आपण यामध्ये टाकूया बारीक कापलेले 2 टोमॅटो. टोमॅटो देखील मऊ असे होईपर्यंत चांगले परतून घ्यायचे त्यामध्ये. अशी भाजी केली ना तर भातासोबत, आपण चपातीसोबत, भाकरीसोबत देखील खाऊ शकतो. खूप छान लागते अशा पद्धतीने केलेली भाजी. आता टोमॅटो देखील आता मऊ होत आलेले आहे ना आपले. अशा पद्धतीने मऊसूत करून घ्यायचे टोमॅटो. आता यामध्ये आपण टाकायचं 1 चमचा हळद टाकूया. लाल मिरची पावडर टाकूया. तुमच्या चवीनुसार लाल तिखट टाकायचं आहे. इथे माझं जास्त तिखटाचं लाल तिखट होतं ना, थोडासा गरम मसाला टाकला आहे आणि धना पावडर टाकायची आणि मसाल्यासोबत आपलं परतून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो. मसाले देखील आता छान असे परतलेले आहे आपले. आता भिजवलेली चवळी ना स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेली आहे. अशा पद्धतीने सर्व चवळी टाकून घेतलेली मी. इथे 2 वाट्या चवळी भिजवली होती. तर आता ही चवळी यामध्ये परतून घ्यायची आहे. आता आपली चवळी देखील चांगली परतलेली ना, तर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे. जेवढं आपल्याला भाजीला मीठ पाहिजे ना तेवढं मीठ टाकायचं आहे आणि मिठासोबत पुन्हा एकदा परतून घ्यायची आहे. आणि एकीकडे गॅसवर मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. आता हे पाणी ना आपण यामध्ये टाकून देऊया. भरपूर असं पाणी टाकायचं आहे शिजण्यासाठी. शक्यतो पाणी गरम टाकायचं आहे म्हणजे लवकर शिजली जाते, दाढी राहत नाही आपली चवळी. जेवढं आपल्याला पाणी पाहिजे ना तेवढं पाणी टाकून द्यायचं आहे आणि पुन्हा एकदा हलवून आहे ना त्यावर झाकण ठेवून देऊया आणि चांगली शिजवून घेऊया 15 ते 20 मिनटासाठी. आता आपली चवळी देखील छान अशी शिजलेली आहे ना, तर दाबून बघायची शिजली की नाही. आता चांगली शिजलेली आहे आपली, बघू शकता अशा पद्धतीने चवळी चांगली शिजलेली छानपैकी मऊसूत. आता यामध्ये आपण टाकायचा आहे शेंगदाण्याचा कूट. भाजलेला शेंगदाण्याचा कूट असतो ना, तो यामध्ये टाकून द्यायचा आहे. तर चवळी शिजेल नसलं तर आणखीन 5-1 मिनटं झाकण ठेवून शिजून देऊया. आता माझी शिजलेली आहे ना चवळी, तर त्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट टाकला आहे बारीक केलेला आणि परत एकदा छान अशी उकळी घेतलेली आहे आणि उकळी आल्यानंतर त्यावर कोथिंबीर टाकायची. खूप छान होते अशा पद्धतीने केलेली भाजी, चवळीची भाजी. भातासोबत, चपातीसोबत, सोबत देखील आपण खाऊ शकतो. तर अशा पद्धतीने चवळीची भाजी नक्की करून बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.